जय शिवराय मित्रांनो. मी तुमचा मित्र कैलास सोलार बोलतोय. आज दसरा आहे मित्रांनो. सर्वप्रथम दसऱ्याच्या तुम्हा सर्वांना खूप खूप अशा शुभेच्छा. तुमच्या मन इच्छा आजच्या दिवशी पूर्ण हो. आज 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानलं जातं, ते म्हणजे दसरा. आज दिवसभरामध्ये तुम्ही जे बी कार्य करताल, जे बी काम करताल, जसे बी तुम्हाला कल्पना सुचताल, नवीन वाहन घ्यायचं असेल, नवीन घर घ्यायचं असेल, नवीन शेतकऱ्यांना नवीन कापसाची वेचणी सुरू करायची असेल, तर निश्चितच नवीन तुम्हाला कल्पनेच्या हिशोबाने तुमचा कार्य सफलतेला गेल्याशिवाय राहत नाहीये. म्हणून मी तुम्हाला सांगतो, दसऱ्याच्या दिवशी तुम्ही जे बी काम करताल, तुम्ही माती हातात घेतली तर सोनं बनतं, असं हे खूप महत्वाचं हिंदू धर्मामधलं 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानलं जातं मित्रांनो. दुसरं मुहूर्त जर पाहायला गेलं तर दिवाळीचा पाडवा मानला जातो. दिवाळीच्या पाडव्या दिवशी तुम्ही सोनं खरेदी करा, नवीन घर खरेदी करा, नवीन प्लॉट खरेदी करा, नवीन व्यवसाय सुरू करा, काही पण करा. तुम्ही जे बी कल्पना तुमच्या शेतीविषयी अनेक काही तुमच्या दिमागात कल्पना असतील, त्या दिवशी तुम्ही जर सुरू केल्या तर निश्चितच तुमचं फलदायी झाल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो. म्हणून तुम्ही तिसरं जर 3.5 मुहूर्तापैकी जर बघायला गेलं तर गुढीपाडवा मानला जातो. हिंदू धर्मामध्ये नवीन वर्ष गुढीपाडव्याला मानलं जातं. ते 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानलं जातं मित्रांनो. त्या दिवशी तुम्ही शेतकरी जर असताल तर नवीन विहीर खोदकाम सुरू करू शकतात, नवीन घराचं बांधकाम सुरू करू शकतात, नवीन शेततळ्याचं काम सुरू करू शकतात, नांगर धरणं, आऊत धरणं, नवीन वाहन खरेदी करणं, नवीन घर बांधायला सुरुवात करणं, अनेक अशा तुमच्या मनात ज्या कल्पना असतील त्या गुढीपाडव्या दिवशी जर केल्या तर ते निश्चितच फलदायक झाल्याशिवाय राहत नाहीये. तसंच अर्ध मुहूर्त जे मानलं जातं ते आखिदीला मानलं जातं. त्या आखिदी दिवशी आमच्या बहुसंख्य असे कृषी कंपन्या आहेत, ते आपला माल त्या दिवशी सुरुवात करतात, जेणेकरून वर्ष त्यांचं चांगलं जावं, सफलदायी जावं, शेतकऱ्याचं जावं, दुकानदाराचं जावं आणि कृषी सहाय्यक कंपन्याचं सुद्धा जावं. म्हणून त्या दिवशी सुद्धा अनेक अशा मोठ्या मोठ्या योजना राबवितात आणि त्या दिवशी जे बी काम हाती धरतील ते यशस्वीपर्यंत पूर्ण होतं. म्हणून ह्या 3.5 मुहूर्तापैकी आज एक दसरा आहे मित्रांनो. दसऱ्याच्या दिवशी तुम्ही निश्चितच वेगळ्या वेगळ्या कल्पना मनात आणा. तुमच्या त्या कल्पना पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. एवढंच बोलून मी थांबतो. पुन्हा एकदा तुम्हाला दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो. तुमच्या मनीच्या पंढरीस पांडुरंग पुरी करो एवढीच सदिच्छा देतो आणि थांबतो. जय जवान जय किसान.